ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये। होय। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, फायनली गावी आलेलो आहे गणेश उत्सवासाठी। तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर गावी येताना काही जास्त ब्लॉग वगैरे केला नव्हता मी, डायरेक्ट गावी येऊन ब्लॉग करतो आहे। गाडी वगैरे लेट झालेला, त्यामुळे जास्त शूट वगैरे काही केलं नाही। रात्री आम्ही काहीतरी 3-3:30ला आलो घरी आपल्या। तर आता आपल्याला मठामध्ये जायचं आहे थोड्या वेळात। आत्ता सध्या 10 वाजलेत। आपल्या गणपती बाप्पाला आणण्यासाठी मठामध्ये आहे सर्व मूर्ती वगैरे गणपती बाप्पाच्या। आणि आपला आवाज थोडासा वेगळा वाटत असेल तर घसा बसला आहे, तर बघू जेवढं शूट करता येईल तेवढं करू। तर इकडे बघता माझ्या मागे भात वगैरे सर्व वाढलेले आहेत आता। तर आता आपण निघू थोड्याच वेळात आपल्या मठामध्ये गणपती बाप्पाला आणण्यासाठी। तर भेटूया थोड्या वेळातच। तर मित्रांनो, आत्ता मस्तपैकी निघालेलो आहे आम्ही मठामध्ये गणपती बाप्पाला आणण्यासाठी। इकडे बघता माझ्या हातामध्ये पाट आहे, ढोल ताशांचा आवाज येत असेल मला। तर आता पोचू आम्ही थोड्याच वेळात। इकडे बघताय टी-शर्ट वगैरे घातली मस्त गणपतीची, निखिलकडून घेतलेली आपण। तर कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा। तर चला भेटू आता डायरेक्ट मठामध्ये। चिखल आहे पूर्ण रस्त्याला, गावचे रस्ते पूर्ण असेच असतात। चला या तुमच्या आजच्या हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आजची रूपरेषा अशी आहे, तर आपण आता घरी बघून राहणार आहे आणि 5 दिवस राहणार आहे, 6 दिवस राहणार आहे। आणि 6 दिवस राहताना काही लोकांचं नियोजन आहे, बरोबर।
मित्रांनो फायनली गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. इकडे देवरूममध्ये गणपती बाप्पाला सध्या ठेवलेलं आहे. थोड्या वेळानंतर आपल्या इकडे मकरमध्ये ठेवायचे डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. आणि आता सध्या इकडे मॅरेज चालू आहे. सर्वांचे डोळे झोंबतात धुरामुळे. सर्व रडतात इथे. तर चला थोड्या वेळाने भेटू. आता आपण जाऊ थोडं बाहेर फिरायला, शूट वगैरे करायला. तर मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे आपल्या ब्रिजवरती म्हणजे स्टॉपवरती चाललो आहे असंच फिरायला. नेटवर्क वगैरे नाही तर थोडंफार नेटवर्क येईल तिथे, थोडंफार स्टोरी वगैरे टाकू. तर चला जातो आहे आता. सर्वजण आपले चालले आहेत. चिन्मय दादा, सिद्धी, विनय, भार्गवी आणि हेमांगी दिदी. दाखवत तुम्हाला पुढे जाऊन. आता बघू आता तिथे तरी नेट चालते का बघू. म्हणजे पकडते घरामध्ये नेट, फोन वगैरे लागतं पण इंस्टा वगैरे चालत नाही. तिथे जाऊन बघू. आणि आपले नदी वगैरे दाखवा आता. इथं बघा भात वगैरे मस्तपैकी वाढलेले जाता. आता होतील कापायला 1-2 महिन्यामध्ये. बघू. चला चाललं आता आपली मस्त मजा करू. तर मित्रांनो आता आपण तिकडून असं मस्त की चालत आलो आणि इकडे बघताय ब्रिजवरती आलेलो आहे. इकडे आपली नदी आहे आणि थोडंसं खडूळ आहे. चॉकलेटी झाले. इथे जेव्हा आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आपल्याला ब्रिजवर जायचे. जाऊया मस्तपैकी. सर्वजण चाललेत पुढं. चला पाणी साठलंय ब्रिजवर. चला इथून वरती जाऊ मग आपण पोहोचू मस्तपैकी आपल्या ब्रिजवर. आणि विनय बघा कशी गाणी म्हणते ती. चलो 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 मस्तपैकी. फायनली मस्तपैकी गावाला एकदम भारी वाटते. खरं तर आपण काल आलो असतो गावी पण गाड्या वगैरे लेट होत्या ना. काल सकाळी भेटले आपल्याला गाडी 7 वाजता. रात्री 8-9 वाजता भेटणार होती. डायरेक्ट काल सकाळी भेटली आणि ट्रॅफिक एवढं होतं ना त्यामुळे यायलाच लेट झालं. आज सकाळी 3:30 वाजता आलो आपण. आता पोचलो फायनली आपण आपल्या ब्रिजवर नाही सॉरी स्टॉपवरती. चला थोडंफार शूट वगैरे करू, स्टोरी वगैरे टाकू. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. क्या बोलना चाहते हो आप? तुला सर्व माहीत असतं ना. गुरुवाडीतली शर्ट आहे. ही टी शर्ट नाही घातली ती काढलीस ना संध्याकाळी घालणार होतं. मग काय बाबांनो घेऊन जायचं होतं वय. गुरा सोडा जातो की लावली व्हायचं हो वरती गेली. चला थोडा वेळ बसू इथं आराम करू, स्टोरी वगैरे टाकू इंस्टावर. भेटतो थोड्या वेळ. तर मित्रांनो थोडा वेळ टाईमपास वगैरे करून आता आम्ही चाललो आहे घरी. आता रात्री आरतीला भेटू. आरतीला जायचे आणि भजन पण आहे वाटूक कुठेतरी तर त्याला पण जाऊ भजनाला. चला रात्री भेटू. आता 7 वाजेपर्यंत येतील आरतीसाठी. चला बाय 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 बाय. थोड्या वेळात भेटू. तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले आणि चाय पितोय. या चाय पियाला. तर मित्रांनो रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे आपल्या वाडीमध्ये आरतीसाठी.
तर चला, आपल्या इथे आरती तर झालेली आहे. आता आपल्याला सालपेकरवाडीमध्ये जायचे, तर चला जाऊ आता. तर मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेले आहे आणि इकडे बाहेर बघताय पाऊस पडतोय आणि आता आम्ही खळ्यामध्ये चोर चिठ्ठी खेळतोय. तर चला, मजा येणार आहे मस्त खेळायला रात्रीचा. तर थोड्या वेळाने भजनाला सुद्धा जायचे, तर चला चोर चिठ्ठी खेळूया. चिठ्ठी बघू शकता कोण आले, भारी आले. पोलीस कोण आहे? चला मी राजा आहे. राजाने बोलू शकतो. हां चला. आधीच बोलले ये इधर इधर है इधर चल चल, जास्त विचार नको करू, खोल पटपट. शांत बैठता पता है क्या? 1.5 मिनिटाचा व्हिडिओ पण होऊन गेला माझा. मागून मागे बसलेला आहे. नाही फायनल आहे ना? हा झालं, चुकले. हे देख इधर. अंडा पोलीस किती? 500. रिकाम टेकडा कोण आहे? वा वा. मला कोण 200 सिद्धीला पॉइंट आहे त्याला. राजा राणी कुठे होते? तू कोण होती मग? तू कोण होती? ओके चला, दुसरा डाव सुरू करू आता. हे चिठ्ठी कुंडल. तर असा काहीचा पॉईंट लेवल आता झालेला आहे पहिल्या डावाला. कमी बोलतो चोर. आता कोण उडवणार आहे? सिद्धी. मधोमध उडवा सिद्धी. जरा पुढे. आता पुढे टाक. हा. अरे बापरे. बापरे. चल. फोकस हो भाई. हा काय दिसतंय? फ्लॅश मध्ये दिसतो. अरे बापरे. जाऊ दे, अशीच बघावं लागेल मला. कोण आहे? राजा कोण आहे? पोलीस कोण आहे? पोलीस जाऊ परत. अरे डबल पोलीस. वा, माझी चिठ्ठी वाचत होतो मी. तुझ्या पायाच्या इकडे बघ तिथं. माझं तर दिसलंय मला. माझं दिसले चिठ्ठी याला. काय होतं? 1 2 3 4 5. थोडं मागे तर तू मध्ये येऊन बसशील. मला 2x करावी लागली व्हिडिओ. एवढा टाइम लावते. काय ते परत अंडाच भेटणार आहे. अंडाच भेटणार आता. कोण आहे चोर? अंडा. सिद्धी को 500. चांगली मागितली पण आली चांगली. परत 0 दिला.
तर मित्रांनो रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि फायनली भजन वगैरे करून आता आम्ही घरी आलेलो आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.